युगे युगे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली. 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात आहे आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वतः दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भवानी आई दारुगड, दारुगड आई दारुगड. माणसाच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडली जातात. So
करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेचे संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आभास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गौडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान नंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम फुटला घाम याला कोण घालील यश. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हारे. इतक्यात अचानक हेच बोलू लागला. महाराज आपला जीव महत्वाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणाल रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवभाव केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्याग छावा. साहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येईल. वाघिणीचा त्याग छावा. गनिमाला कसा ठेचावा. संयम बाणनाथाच्या संगतीला, संयम बाणनाथाच्या संगतीला, शिवबाच्या संगती महावा. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी, आओ. खानाला राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. अभिमान मानला, अभिमान मानला. खानाचा वार फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजाला बांधणाची पराक्रमाची शिकस्त समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवाकाशी प्रतिशिवराय म्हणून सिद्धीच्या शाम्यात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडी 3000 गनिमांची अवघ्या 300 मावांना घेऊन घोडखिंडारून धरली आणि प्रभूंनी राजांना पुढे येण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे लाख मिले तरी चालतील, परंतु लाखाचा पशुता हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा.
तिथंच गनिम रोखून ठेवले. माझ्या सैन्यातील आदरणीय बादशाह म्हणून शब्द दिले. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. ती औरंगाच्या मगर निघून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंढाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम याच फतेह करणार राजा. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा या